नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. त्या माध्यमातून आम्ही जे वेगवेगळे विषय मांडत असतो ते आपल्यापर्यंत पोचू शकतील. मित्रांनो, आदिम काळामध्ये माणूस हा जंगलांमध्ये भटकत असे, रानोमाळ फिरत असे. त्यावेळेला कोणत्याही पद्धतीच्या गाडीचा शोध लागला नव्हता, अगदी चाकाचाही शोध लागला नव्हता. त्यामुळे अशाच पद्धतीने अनवाणी फिरणं, धावणं, भक्ष्याच्या शोधात फिरणं हेच सगळं तेव्हाच्या काळातल्या मानवाच्या नशिबी होतं. हळूहळू चाकाचा शोध लागला. चाकाचा शोध लागल्यानंतर माणसाने त्याचा उपयोग करायला सुरुवात केली, ज्या माध्यमातून त्याला कमीत कमी वेळेत एखादं अंतर पार करता येऊ शकतं. यासाठी काही जनावरं त्यांनी त्या गाड्यांना जुंपण्यास सुरुवात केली. मग आपण पाहतोय की बैलगाड्यांचा वापर सुरू झाला. त्या माध्यमातून एका गावातून दुसऱ्या गावात जाणं अधिक सोपं झालं. जे पूर्वी माणूस चालत जायचा तेच बैलगाड्यांमधून गेल्यामुळे सामानसुद्धा बरोबर नेता येतं, आरामात आपला प्रवास होतो. अशा पद्धतीची माणसाची कल्पना होती. त्यात माणूस यशस्वी झाला. पुढे जाऊन इंजिनांचा शोध लागला. गाड्या आल्या, दुचाकी, चारचाकी या आपण पाहतोय. आज त्या अधिक वेगाने किंबहुना खूपच जास्त वेगाने त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. कमी वेळेत आपण त्या ठिकाणी पोचू शकतो आपल्या निर्धारित ठिकाणी. रेल्वे गाड्या आल्या, त्यातून तर मोठ्या संख्येने एकाच वेळेला लोक 24 तासांमध्ये म्हणा किंवा काही तासांमध्ये लोक दुसऱ्या ठिकाणी पोचू लागले आणि अनेक लोक एकाच वेळेला एका गाडीतून जाऊ लागले. ही प्रगती होत गेली. पुढे जाऊन विमानांचा शोध लागला. जिथे 24 तास लागायचे किंवा आणखी 28 तास लागायचे, तिथे 2-2.5 तासात माणूस एका शहरातून दुसऱ्या शहरात पोचू लागला. आणि हे सगळं माणसाने का केलं तर कमीत कमी वेळेमध्ये आपण तिथे पोचावं, आपल्याला जास्त श्रम पडू नये, त्रास होऊ नये. जरी सगळी टेक्नॉलॉजी किंवा हे तंत्रज्ञान आहे उपलब्ध, आपल्याला ही बुद्धी प्राप्त झालेली आहे, ही देणगी आपल्याला मिळालेली आहे, नैसर्गिक देणगी, की ज्या माध्यमातून आपण हा विचार करू शकतो की कमीत कमी वेळेत सगळं कसं करायचं, प्रवास कसा कमीत कमी वेळेत करायचा, ते माणसाने सगळं शोधून काढलं आणि ती सगळी साधनं माणसाला मिळाली, माणसाने निर्माण केली. आज तर आपण जेट विमानं वगैरे पाहतो, अगदी माणूस अंतराळात सुद्धा गेलेला आहे. आता काही विचारवंत असे, म्हणजे अर्थात स्वतःला म्हणवतात ते विचारवंत, स्वतःला पत्रकार म्हणवतात, स्वतःला लेखक म्हणवतात, अशी सगळी माणसं पुन्हा एकदा माणसाला आदिम काळाकडे नेण्यासाठी कदाचित उत्सुक आहेत. कारण हा जो काही प्रवास आपण कमीत कमी वेळेत करतोय, गाड्यांनी करतोय, विमानांनी करतोय, रेल्वेने करतोय, ते त्यांना कुठेतरी पटत नाही. हा प्रवास जो आहे हा कशासाठी आपण कमी करतोय असा त्यांचा सवाल आहे. का आपण हे रस्ते बनवतोय, का विमानांच्या मार्गाने जातोय, का रेल्वे ट्रॅकवरनं रेल्वे चालवतोय, असे बाळबोध प्रश्न त्यांच्या डोक्यात तयार होऊ लागलेले आहेत. आणि कदाचित हे आत्ताच तयार व्हायला लागलेले आहेत. आणि याचं कारण 2014मध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं, त्यानंतर विचारवंत म्हणवणारे, लेखक म्हणवणारे लोक जे ते भ्रमिष्ठासारखे वागू लागलेले आहेत. ते काय बोलतायत याचं त्यांना भान राहिलेलं नाही. किंबहुना असं बोलणं हेच आपलं कर्तव्य आहे, ज्या माध्यमातून लोकांनासुद्धा आपल्यासारखंच भ्रमिष्ट करता येईल असा त्यांचा प्रयत्न असावा. त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत. रवीश कुमार हे पत्रकार आपल्याला माहिती आहेत, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते असे पत्रकार आहेत. ज्यावेळेला तसे पुरस्कार मिळतात त्यांना, तेव्हा त्यांचं किती कौतुक होतं की या व्यक्तीला पुरस्कार मिळाले, अगदी योग्य झालं असं म्हटलं जातं त्या सगळ्या वर्तुळामध्ये. प्रामुख्याने काय बुद्धिमत्ता आहे, अफाट बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती आहे. पण आत्ताच्या काळात आपण पाहतोय, सुरुवातीला ते काही चॅनलवर काम करायचे पत्रकार म्हणून, नंतर ते सगळं सोडलं त्यांनी आणि आता ते यूट्यूब चॅनलकडे वळले, स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्या माध्यमातून ते आपले विचार जे आहेत ते लोकांपुढे ठेवू लागले. आता नुकतंच काही दिवसांपूर्वी मेरठ प्रयागराज हा गंगा एक्सप्रेस वे जो आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. जवळपास 594 किलोमीटरचा असा हा रस्ता आहे, महामार्ग आहे, अनेक पदरी आहे.
आणि तिथे पूर्वी मेरठ ते प्रयागराज जाण्यासाठी पूर्वी 11 तासांचा वेळ लागायचा. आता या महामार्गामुळे, अनेक पदरी महामार्गामुळे आणि विना अडथळा हा प्रवास असणार आहे, त्याच्यामुळे तो वेळ जो आहे तो 6 तासांवर येणार आहे. म्हणजे 5 तास जवळपास वाचणार आहेत माणसाचे. जे लोक हा प्रवास करतील त्यांचे 5 तास वाचणार आहेत. आता हा जेव्हा प्रोजेक्ट बनवला आणि ही माहिती लोकांना मिळाली की जो प्रवास 11 तासांचा होता तो आता 6 तासातच होणार आहे, 5 तास वाचणार आहेत, ते कुठल्याही सर्वसामान्य माणसाला जर सांगितलं तर त्याला काय वाटेल? तो म्हणेल खूपच चांगली कल्पना आहे, अगदी चांगला मार्ग बनवलेला आहे, आवश्यकच होता. 11 तासांचा प्रवास करण्यापेक्षा 6 तासात आपण पोचत असू त्या ठिकाणी तर फायद्यातच आहोत आपण. आपली सगळी कामं आपण एवढ्या कमी वेळेत तिथे पोचून करू शकतो. हाच सर्वसाधारण माणसाच्या मनात विचार येईल. पण तो चुकीचा विचार आहे असं रवीश कुमार सांगतायत. रवीश कुमारांच्या डोक्यातून अशा नवीन नवीन कल्पना बाहेर येत असतात. तर ते म्हणतात की हा जो काही प्रवास आहे 11 तासांचा, हा 6 तासांवर आला म्हणजे 5 तास वाचले, मग एवढ्या लवकर जाऊन करायचं काय तिकडे, असा प्रश्न त्यांच्या मनात आलेला आहे. गंगा एक्सप्रेसवे का नाम आपने सुना होगा. अदानी समूह ने इसे तैयार किया है. हाल ही में प्रधानमंत्री मोदी ने उद्घाटन किया. 11 घंटे का सफर 6 घंटे का रह जाएगा, दावा किया जा रहा है. 5 घंटा पहले पहुंचकर मेरठ से प्रयागराज आप क्या करेंगे, कम से कम आप यह भी बताइए. म्हणजे एवढ्या लवकर 6 तासात पोचल्यावर जे 11 तासात पोचणार होतो आपण, ते 6 तासात पोचल्या उरलेल्या वेळेत करायचं काय? तुमच्या मनातही असा प्रश्न आला असेल की बरोबर बोलतायत ते. त्या कदाचित त्यांचे समर्थक हे त्यांचं हे वाक्य डोक्यावर उचलून घेतील. ते काय करायचं एवढं लवकर जाऊन? मग रवीश कुमार यांना असं म्हणायचे की हे रस्ते कशाला करायचे? 11 तासांचा प्रवास होता तो होताच, आणि ते त्याच्यात म्हणतात सुद्धा की प्रवास करण्यात मजा आहे जास्तीत जास्त. मग प्रवास करण्यात मजा आहे तर कशाला सरकार लोकांचा वेळ कमी करतंय? करू द्या ना लोकांना 11 तास प्रवास, मजा येते त्याच्यात, असं रवीश कुमारांचं म्हणणं आहे. आता हे हास्यास्पद वाटणार नाही का? हे रवीश कुमार हे स्वतःसुद्धा एका शहरातून दुसऱ्या शहरात अनेक वेळा विमानाने गेले असतील. ते का विमानाने जात असतील? समजा मुंबई ते कोलकाता हा प्रवास त्यांना विमानाने करायचा आहे, 1-2-2.5 तासांचा प्रवास असेल, आणि तोच रेल्वेने करायचा म्हटला तर समजा 24-25 तासांचा प्रवास असेल. नेमकी किती वेळ लागतोय मला माहिती नाही, पण आपण धरून चालू आहे 24-25 तासांचा प्रवास असेल आणि तोच विमानाने 2-2.5 तासात होत असेल. पैसे अर्थात जास्त लागतील, पण रवीश कुमार तो प्रवास करत असतील तर मग ते 2-2.5 तासात प्रवास करून कोलकात्यामध्ये जात असतील. मग 22 तास आधी जाऊन काय करतात ते तिकडे? कशासाठी 22 तास आधी जातात? रेल्वेनेच प्रवास केला पाहिजे त्यांनी, म्हणजे ते 24 तासात पोचतील. प्रवासाची मजा त्यांनी घेतली पाहिजे की नाही? किंबहुना रेल्वेने तरी कशाला प्रवास करायचा? सायकलवरनं केला तर अधिक प्रवासाची मजा येईल, किंवा चालत गेले तर त्यापेक्षाही जास्त मजा. म्हणजे प्रत्येक गावागावाचं सफर त्यांना करता येईल, प्रत्येक माणसाला तिथे भेटता येईल. लागतील त्याला कदाचित 5-6 दिवस चालत जायला कोलकात्यापर्यंत, पण प्रवासाची मजा तर घेता आली पाहिजे, आणि ती त्यांना घेता येऊ शकते. विमानाचा प्रवास करायचा, उगाच ते 22 तास आधी पोचायचं, किंवा रेल्वेने 24 तासात पोचायचं, त्यापेक्षाच 5-6 दिवस गेले तर मजाच मजा. हा विचार रवीश कुमार का नाही करत आहेत? असा रवीश कुमारांचा हा विचार मांडण्याचा प्रयत्न आहे. यातून ध्रुव राठी हा सुद्धा एक यूट्यूब चॅनलवर आपले विचार मांडत असतो. त्याचं तर म्हणणं आहे की कशाला हे रस्ते बनवता, एवढे लाखो कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले जातात, कशाला रस्ते बनवले जातात? मागच्या वेळेला एका व्हिडिओमध्ये ध्रुव राठीने सांगितलं होतं फक्त 8% लोक गाड्या विकत घेतात, मग कशाला रस्ते एवढे लाखो कोटी रुपए खर्च करून बनवायचे? एलोकेशन से आएगा। हाईवेज बनाने पर हमारी सरकार ऑलमोस्ट 2 लाख करोड़ रुपए खर्च करती है, जबकि इस आर्टिकल को देखिए, एनएफएचएस सर्वे के अनुसार सिर्फ 8% इंडियन परिवारों के पास गाड़ियां हैं। 50% लोग हमारे देश में अभी भी साइकिलों का, बाइक्स का या स्कूटर्स का इस्तेमाल करते हैं। सिर्फ 8% लोगों के फायदे के लिए यहाँ पर क्यों पैसा खर्च किया जा रहा है? पटलं की नाही तुम्हाला त्यांनी म्हटलेलं? आणि त्यांनी त्याच्यावर सगळे ते कागदपत्र जी असतात, वर्तमानपत्रातले कात्रणं आहेत, ती सगळी दाखवली की बघा 8% लोक फक्त गाड्या विकत घेतात, आणि 8% लोकांसाठी लाखो कोटी रुपये बनवून खर्च करून हे रस्ते लांबच लांब बनवले जातात. कशाला बनवता उगाच रस्ते?
कदाचित ध्रुव राठीच्या समर्थकांना हे पटेल सुद्धा की बरोबर बोलतायत, पण जो अगदी सर्वसामान्य बुद्धी असलेला माणूस जो आहे तो लगेच विचारेल प्रश्न की या हा जो काही महामार्ग बनवलेला असेल त्याच्यावर फक्त 8% गाड्या घेणारे लोक जे आहेत तेच गाड्या चालवत नाहीत. त्याच्यावर बसेससुद्धा चालतात, त्याच्यावर टेम्पो चालतात, त्याच्यावर कंटेनर असलेले मोठे मोठे ट्रक चालतात, सामान वाहून नेणारे ट्रक चालतात. ते काय उडत जात नाहीत हवेतून. पूर्वीच्या काळी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी जहाजांचा वापर व्हायचा. मग जहाजांचा तरी कशाला वापर करायचा? पोहतच जायचं. आपल्या भारतातून समुद्रात उडी मारायची, तिथून पोहत पोहत फ्रान्सपर्यंत जायचं, इंग्लंडला जायचं, अमेरिकेत जायचं. प्रवासाची मज्जाच मज्जा. म्हणजे हे रवीश कुमार करू शकतील. अशाच पद्धतीने वक्तव्य कोणी केलं तर कन्हैया कुमार, म्हणजे देशाचे पंतप्रधान वगैरे होतील अशा पद्धतीचं एक तेव्हा वातावरण होतं की हा माणूस काहीतरी देशाचं नेतृत्व करेल. अर्थात त्यांना त्यांच्या मतदारसंघात पण निवडून येता येत नाही. त्यांचं काय म्हणणं होतं तेव्हा बिहारच्या निवडणुकीच्या वेळेला की कशाला बिहारमध्ये रस्ते बनवत आहे, बिहारमध्ये काहीच नाही आहे, मग कशाला रस्ते बनवले जात आहेत. मग त्यांनी त्याचं उत्तर पण सांगितलं की बिहारमध्ये पाणी आहे. के लिए बन रहा है, बिहार में जब कुछ है ही नहीं तो रोड क्यों बन रहा है? बिहार में है, बिहार में वो है जिसके लिए दुनिया तरसने वाली है. बिहार में है पानी. आता पाणी आहे म्हणजे ते पाणी नेण्यासाठी, वाहून नेण्यासाठी बिहारमधून वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून रस्ते बनवले जात आहेत. बघितलं यांचं उत्तर काय आहे ते. तर ही सगळी विचारवंत माणसं आहेत, स्वतःला विचारवंत म्हणवणारी, लेखक म्हणवणारी, पत्रकार म्हणवणारी, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी. आणि त्यांना पूर्वी लोक डोक्यावर घेऊन नाचायचे. क्या जबरदस्त बुद्धिमत्ता आहे. म्हणजे ही जर बुद्धिमत्ता आपण पाहिली तर असं वाटतं की ही बुद्धिमत्ता त्यांच्या छोट्या मेंदूमध्ये राहू शकत नाही. ती बुद्धिमत्ता आपल्याला काढून अन्य दुसऱ्या एखाद्या साठवणूक करण्याच्या अशा ठिकाणी ठेवली पाहिजे. ती वाया जाईल, नाही तर त्या मेंदूमधून बाहेर पडून पडून कुठेतरी वाया जाईल, हवेत विरेल, जमिनीमध्ये कुठेतरी मातीत मिसळेल. ती आपल्याला वापरून साठवली पाहिजे. ती जी साठवणूक केली तर कदाचित पुढच्या पिढ्यांना त्या बुद्धीचा उपयोग होऊ शकतो. यांचे मेंदू हे नंतरच्या काळात संग्रहालयामध्ये ठेवले पाहिजेत. याच मेंदूतून हे सगळे विचार आले होते बाहेर. आता नुकताच मिसिंग लिंकचा सुद्धा प्रकल्प जो आहे त्याचंही उद्घाटन झालं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते. त्याच्यावर सुद्धा टीका झाली, त्याच्यावरनंही राजकारण झालं. त्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळेला नेमकी प्रचंड प्रमाणात रहदारी झाली, ट्रॅफिक झालं. आणि याचं कारण शुक्रवारचा दिवस होता, 1 मे होता. त्या दिवशी शुक्रवार होता, लागून सुट्ट्या होत्या. अनेक लोक त्या निमित्ताने बाहेर पडले, कुठेतरी फिरायला जाऊया. आणि प्रचंड प्रमाणात कोंडी झाली. त्यातच उद्घाटनाचा सोहळा होता. त्याबद्दल फडणवीसांनी माफी मागितली की या सोहळ्यामुळे लोकांना जो काही त्रास झाला त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. पण अनेकांनी त्याचं राजकारण केलं. पण आता आपण पाहतोय मिसिंग लिंकवर लोक गाड्या चालवत आहेत, त्याचे व्हिडिओ बनवत आहेत. ज्या लोकांनी विशेषतः राजकारण केलं ते कधी तुम्हाला त्या रस्त्यावरनं जाताना आता रस्ता झाला आहे, किती छान आमचा प्रवास झाला, अर्धा तास कमी झाला, अर्धा तास वाचला आमचा, हे सांगणार नाहीत. त्याचे व्हिडिओ ते बनवणार नाहीत. पण तक्रारी करण्याचे व्हिडिओ बनवले जातील. तर अशी सगळी माणसं जी आहेत ती आपल्या अवतीभोवती दिसतात आणि यांना आपण विचारवंत म्हणत असतो. खरं तर ती डोक्यावर पडलीत की काय असे प्रश्न मनामध्ये येतील, असे त्यांचे विचार आहेत. कशाला हवेत आपल्याला हे रस्ते, कशाला हवेत विमानं, कशाला अंतराळात जायचं. हे काहीच करायचं नसेल तर मग घरी बसायलाच हरकत नाही, तर जंगलामध्येच जायचं. आता तिथे काहीच करायचं नाही, तिथे पायी चालत जायचं. जे काय अन्नभक्षण करायचं ते मिळेल, नदी नाल्यांचं पाणी असेल ते प्यायचं. त्याच जीवनाकडे पुन्हा वळलं पाहिजे. कदाचित पुढच्या काळामध्ये निवृत्ती मिळाल्यानंतर रवीश कुमार यांनी हा विचार केला असेल की कशाला एवढा प्रवास करा 24 तासांचा, कशाला एवढा वेळ वाचवा रस्त्यावरनं जाऊन, त्यापेक्षा आपण जंगलामध्येच जाऊ. निवृत्तीनंतर भरपूर प्रवास आपल्याला करता येईल. वेळच वेळ असेल आपल्याकडे, सगळा वेळ प्रवासातच घालवायचा, हा विचार त्यांनी केला असेल कदाचित. त्यातूनही अशा पद्धतीची वक्तव्य जे आहेत ते करतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.